लिंक रोडवर भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू. नाशिकमध्ये भरधाव कारच्या धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास कंसारा माता चौक शिव पॅराडाईज बिल्डिंग समोर म्हसरूळ लिंक रोड येथे ही घटना घडली आहे. विजय सुरेश कुमावत दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. संबंधित कार क्रमांक MH15JC 1119 असल्याचे समोर आले. या अपघातात विजय कुमावत यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचे नाव आणि पत्ता अद्याप समजलेला नाही. या प्रकरणी राजेंद्र कुमावत यांनी म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. इकडून येत होता राव हॉटेलकडनं आणि इकडून फक्त रस्ता क्रॉस करत तो इकडून एवढ्या जोरात आला थोडा एक साईडला पडला आणि जसा पडला तर त्याच्या एक डोक्याला मार पडला नाही का. डोक्याला मार पडला तरी पुढं पळत गेला तरी त्याला थांबवलं. मग तो साईडला थांबला. मग मागं वळून आला. मग त्याला धरलं. मग साईकृपाला नेलं. तिथल्या हॉस्पिटलवाल्यांनी काही घेतलं नाही. मग इथं बिरसर मुंडाला आणलं. मग ते इथं तिचे डेथ होऊन ड्रायव्हर म्हणतो आणि मागून ठोकलं म्हणे. अजून मागून ठोकलं तर मग डोक्याला कसं काय लागलं. मग मागून ठोकलं. तो असा काही रिवर्स येत होता, कुठून येत होता. तू तर येत तर राहू हॉटेलकडनं येत होता. मग त्याला लागलं कसं काय मागून. कोणी कोणाला मागून ठोकलं म्हणे. त्या ड्रायव्हरने त्या क्रेनवाल्याने इकडून बबल्या पुढून ठोकला गेला. कोण याचं ज्यांची आता मयत झाली त्यांचं नाव काय. बबल्या काय नाव आहे त्याचं. बबलू कुमावत. राहायला कुठे आहेत ते. काय तारवाला नगर. त्यांना आता म्हणजे जवळपास किती वेळ झाला आहे. त्याला डायरेक्ट अर्धा तास झाला फक्त. कुठे झाली घटना. हे कंसारा माता चौक इथे झालेली नाही का. समोरची गाडी कोणती होती. क्रेन होती नाही का. मिक्सर होतं. RMCचं मिक्सर होतं नाही का.